तर आज आपण या कलर पेपरच्या साहाय्याने आकर्षक असे फूल कसे तयार करायचे ते शिकणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे। विविध रंगाचे कलर पेपर, फेविकॉल, कटर, कैची, स्टील स्केल, मार्क करण्यासाठी पेन किंवा पेन्सिल आणि सर्कल बनवण्यासाठी कंपास। तर चला तर आपण आता सुरुवात करूया फूल बनवायला। सर्वप्रथम A4 साईजचा कलर पेपर घ्यायचा आणि त्याला मधामधून अशी आडवी एक रेष ओढून घ्यायची। याच्यानंतर आपल्याला त्याला दुमडायचं आहे, तर त्याला मधातनं अशा पद्धतीने त्याला फोल्ड करायची। आपल्याला फोल्ड केल्यानंतर ते आपल्याला असं दिसणार। त्यानंतर आपल्याला याची 3 भागामध्ये विभागणी करायची आहे आणि त्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्क केल्यानंतर याला सुद्धा आपल्याला फोल्ड पाडायची आहे। तर बघा कशा पद्धतीने फोल्ड पाडायची। पहिले अशी फोल्ड पाडायची, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला फोल्ड पाडायची आहे। बघा अशी फोल्ड पाडल्यानंतर हा पेपर आपल्याला असा दिसणार आहे। आता याच्यावर आपल्याला या कंपासच्या साहाय्याने असा एक सर्कल काढून घ्यायचा। सर्कल काढल्यानंतर कैचीच्या साहाय्याने आपण हे कापून घ्यायचं। कापून घेतल्यानंतर आपल्याला असे एकूण 6 सर्कल मिळतात। बघा हे 6 सर्कल आपल्याला दिसत आहे। त्याच्यानंतर काय करायचंय बघा, हा एक सर्कल घ्यायचा आणि याला सुद्धा मधातून अशी उभी रेषा आखून घ्यायची आणि आडवी पण एक रेषा आखून घ्यायची। याला सुद्धा आपल्याला आता मधातून फोल्ड करायचं आहे। बघा फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे असं दिसणार। जी रेष दिसते आपल्याला तिथून सुद्धा आता आपल्याला पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे। बघा फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे असं दिसणार आहे। आता याला आपण उघडून घेऊया। उघडल्यानंतर हे आपल्याला असं दिसणार। तर आता हे फूल कसं तयार करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर अशा पद्धतीची आपल्याला कृती करायची आहे। हे झाल्यानंतर फेविकॉलच्या साहाय्याने याला असं चिटकवून घ्यायचं। बघा हा गुलाबी रंगाचा एक पाकडी मी तयार केलेली आहे। तर अशा एकूण 6 पाकड्या आपल्याला तयार करायच्या आहे। विविध रंग वापरू शकतो किंवा एकाच रंगाच्या सुद्धा आपण पाकड्या तयार करू शकतो। त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, एक पाकडी आपल्या हातात घ्यायची आणि त्याच्या कडेवर असं फेविकॉल लावून घ्यायचं आणि दुसरी पाकडी त्याच्यावर आपल्याला चिटकवून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने चिटकवायची आहे। चिटकवल्यानंतर आपल्याला ते असं दिसणार आहे। आता बघा तिसरी पाकडी चिटकवलेली आहे, ते आपल्याला असं दिसणार। असं एक एक करत आपण पाकड्या चिटकवत जायचं। बघा 5 पाकड्या चिटकवल्यानंतर ते फूल आपल्याला असं दिसणार। त्यानंतर 6वी सुद्धा पाकडी आपण चिटकवलेली आहे। बघा पूर्ण चिटकवल्यानंतर आपलं हे फूल आता तयार झालेलं आहे। ते आपल्याला असं दिसणार आहे। आता याच्या मध्यभागी आपण एखादा स्टोन लावू शकतो किंवा आपल्याला जे आवडेल अशी एखादी आकर्षक वस्तू आपण तिथे चिटकवू शकतो। बघा हे आपल्याला असं दिसणार आहे। तर असा आपला हा फूल तयार झालेला आहे। याच्यामध्येच एक दुसरी डिझाईन टाकून आपण एक फूल तयार करू शकतो। चला तर आपण तो सुद्धा तयार करून घेऊया। तर यासाठी सर्वप्रथम एक गुलाबी रंगाचा मी सर्कल कापलेला आहे। दुसरा एक त्याच्यापेक्षा छोटा आकाराचा सर्कल कापून घ्यायचा आणि एकावरती एक असे चिटकवून घ्यायचं। बघा चिटकवल्यानंतर तीच कृती आपल्याला करायची आहे। याची सुद्धा आपल्याला पाकडी तयार करायची आहे। ही पाकडी तयार केल्यानंतर आपल्याला ही पाकडी अशी दिसणार आहे। अशा एकूण 6 पाकड्या आपण तयार करून घ्यायच्या आणि मगा तयार केलेल्या फुलाप्रमाणेच चिटकवून घ्यायचं। बघा चिटकवल्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे। तर याच्यामध्ये विविध डिझाईन करून आपण असे आकर्षक फूल आपण तयार करू शकतो। चला तर सुरुवात करूया फूल तयार करायला। धन्यवाद।